दे 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 आपण आलो आहे एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आपण पूर्ण मराठीमध्ये बनवणार आहे कारण जिजू पण एक हिंदीमध्ये ब्लॉग बनवणार आहे ऑलरेडी. तर मी म्हटलं आपण मराठीमध्ये सुरू करूया. आणि आता आम्ही चाललो आहे शिवसमुद्रा फॉल्स म्हणून एक आहे, अराऊंड इथून 200 किलोमीटर दूर आहे. तर आम्ही आधी कालपर्यंत विचार होता आमचा की बाईकने जावं. बाईक फुल आहे, बाईकची टँक पूर्ण फुल आहे आणि एंडिंगपर्यंत आम्ही तोच आमचा हा होता प्लॅन की आम्हाला त्याच चेंजायचा. मग नंतर आम्ही प्लॅन चेंज केला. तो पहिले आम्ही जिजू आणि मीच जाणार होतो. मग नंतर आम्ही विचार केला की आता मी, ताई, जिजू आणि पिल्लू सगळे सोबतच जावं आणि फुल फॅमिली आम्ही चाललो आहे. तर यावेळेस आम्ही कारने चाललो आहे. मी तर जिजूंना म्हटलं मी येतो गाडीने, बट जिजू म्हणते नाही, म्हणते चला सोबतच म्हणजे ब्लॉग वगैरे बनवून जाईल. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथूनच कंटिन्यू करूया. चला बाय बाय, नमस्कार. तर मंडळी, मी आता गाडी काढत आहे. सकाळचे वाजले अराऊंड 9 वाजता निघत आहे आपण इथून. मी चेक केला आता आणि कॅमेरा दिलेला आहे मी जिजूंच्या हातात. ते बोलले की आता तू काढून टाक, म्हणजे तू जाताना वेळेस तू चालव, येताना वेळेस मग मी चालवेल. तर आता थोडंसं काढायला थोडंसं त्रास होते सकाळी काढायचं म्हटलं तर, तरी पण आपण काढून टाकली. चला निघूया. फायनली आमचा ट्रिप इथून स्टार्ट झालेला आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम जिजूच कॅमेरा पकडून राहील आता इथे, म्हणजे इथून. आणि इथून आहे शिवसमुद्र हिल्स, शिवसमुद्र वॉटरफॉल्स आहे अराऊंड 200 किलोमीटर तुम्ही बघू शकता. आणि अराऊंड 3 तास दाखवत आहे इथून. तर चला सुरू करूया आजची जर्नी. बाकी वेदर वगैरे सगळं मस्त आहे, बढिया आहे. आणि आता मी गाडी चालवते तर बघूया कुठपर्यंत चालू शकतो. असं काही नाही, कुठपर्यंत चालू शकतो मी, एंडिंगपर्यंत मीच चालवेल. येताना वेळेस मला वाटते जिजू वगैरे चालवेल, तर तेव्हा बघू. बाकी ताई हाय वगैरे म्हणाली मागून आणि पिल्लू पण बघत आहे इकडे आणि मी गाडी चालवत आहे. हे 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 निघालो असतो. आम्ही जेव्हा चामुंडेश्वरी यासाठी निघालो होतो ना, म्हणजे तिकडे मैसूरला आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो होतो. बघ बघ खाली खाली मी 6 वाजता का बरं म्हटलं तुम्हाला? 6चे 7 झाले असते. नेक्स्ट टाइम जेव्हा दूरसाठी जायला लागेल ना, तेव्हा मग करू तसं बाहेरच नाश्ता वगैरे सगळं, नाही का? हे आमची एकदा ताई आल्याच्या नंतर निघूया आपण. ताईच्या वॉकिंग पा वा पा 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 ताईची वॉकिंग. ओ ताईची वॉकिंग बघा, एकदम हिरोईन सारखी. हे बघा, एकदम हिरोईन सारखी. हे बघा आमची हिरोईन आलेली आहे फायनली. ये निकाल देते हैं, स्मेल अच्छी नहीं आ रही इसकी. लिया सौरभ को बाइक के लिए चाहिए था चैन क्लीनिंग, और हमें कैंपुर चाहिए था फ्रेगनेंस के लिए. जो लगा हुआ था बहुत ही बेकार था, बहुत ज़्यादा बेकार था. तो कनेक्टेड नहीं है. तो सोचा हमने फिर एक नया ले ही लिए, यहाँ पर मिलता ही है शेल से, तो हमने ये ले लिया है. फर्स्ट टोल कटने वाला है, ये है हम तुमको रोड में, इसको नाइस रोड बोलते हैं. वाया नाइस रोड. ये हाईवे अच्छा है. हम जितने बार घूमने गए ना, ये रोड हमको मिलता ही मिलता है. ये रोड और प्लस मैसूर रोड, पता नहीं क्या राज है इसका. राज की बात नहीं है, क्योंकि हर एक मतलब बाहर जाने वाला रास्ता यही रूट से निकलता है. अच्छा, जो भी साउथ की जितने भी अपन लोकेशन घूमेंगे ना, ऑलरेडी. आणि इथून आहे 80 किलोमीटर राहिलेला आहे आमचा स्पॉट. 12:30 वाजता आम्ही पोहोचू शकतो. गव्हर्नमेंटचे जॉबवाले होते ना, तर ते म्हणजे आपलं हे जमीन वगैरे किंवा घर वगैरे घ्यायसाठी मागे पुढे नव्हते बघत. आता पॅकेज तेवढाच आहे, पण जमीन झाले पहिले राहत होते 3-4 लाख रुपये भेटून जात होते.
पण पॅकेज पण तेवढाच कमी राहत होता, पण आता पॅकेज तेवढाच आहे. बारिश नाही ना, नाही येत पाऊस. क्या सही लग रहा है साइड में. और यहाँ से ऊटी के पहाड़ दिख रहे थे. कृष्णा को यहाँ से कोई तो भी ऊटी के पहाड़ दिख रहे थे ऐसा बोल रही है वो. उसको पता नहीं कहाँ से दिख रहे थे. हाँ, असं नाही, पहाड 100 200 किलोमीटरच्या आसपास दूर दूर दिसते असं थोडी ना अहो राहते. पण ते तुला उटीचे दिसलंय की नाही. वही तो ऊटी के. मला मुन्नारचे पण दिसते. तो होशियार है भाई, ये क्या ही बोल रहा है अभी. भाई यहाँ से वायनाड का रास्ता भी बता देंगे वो. और क्या. काय वायनाड चलायचं का मग. हो तू तर जाऊन फिरून आली आहे ना. हो हो तर अशी म्हणते की बस. व्यू बहुत अच्छा आ रहा है भाई. अभी बस हल्का की बूंदे आ रही है, आप कांच में देख सकते हो. धीरे धीरे आना चालू है. खुशबू आ रही है. खुशबू आ रही है. अरे 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 वाइपर लगा. बारिश आ गई भाई. जो चाहिए था वो आनी, वो थोड़ा मिल रहा है. खुशबू आ रही है बारिश. खुशबू आ रही है, थोड़ा थोड़ा आ रहा है. आम्ही फायनली इथे ब्रेकफास्ट करायला एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. चं नाव मला आठवत नाही आता. मी बाहेर बघितलं होतं. मी इन केस जर मेनू कार्ड वगैरे बघेन तर तुम्हाला सांगून देईन ते का हा कोणता रेस्टॉरंट आहे, आणि काही फोटोज वगैरे पण टाकेन. एक आहे माईकला आमच्या बाबा नाचे मोआ, काय म्हणते तो, नाच रे मोआ, नाच रे मोरा असं काहीतरी म्हणते तो, आणि त्या सुरू झालेला आता. आणि हे काय गं याचं हे कृष्णा. हां, तर आम्ही थांबलो इथे कृष्णा केशवामध्ये. ते बघा, तुम्ही बघू शकता काय याचं कृष्णा केशवा. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे ना, की हाच रेट राहते. थोडंसं म्हणजे चांगलं आहे, फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे, पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, बाकी काही नाही. बाकी सिटिंग अरेंजमेंट झालं किंवा वॉशरूम वगैरे झालं ते चांगलं आहे, एकदम क्लीन, नीट अँड क्लीन. तर म्हणजे या अशा लोकेशनसाठी आपण थोडंसं जास्तही पे केलं तरी चालते. आणि याच्या नाचरे मोहरा सुरू झालेला आहे. आणि आम्ही याच्यामध्ये कस्टम मोड यूज करलो, म्हणजे आम्ही हे सेम व्हिडिओ आम्ही यूट्यूबसाठी पण बनवू शकतो आणि इंस्टाग्रामसाठी पण बनवू शकतो. आता आपण जेव्हा ॲक्शन 6 घेतलेला आहे ज्या गोष्टीसाठी, त्या गोष्टीसाठी आपण यूज केलं ते बेटर राहील. है ना जिजू. जिजू आता कामात आहे ऑफिसच्या. तर चला. मसाला डोसा, 2 मसाला डोसा, अजून एक इडली. पहिले एक मसाला डोसा आणि एक इडली ऑर्डर केली, एवढी मस्त उसको भी देना. आणि आम्ही मग डबल परत एकदा आम्ही हा मसाला डोसा ऑर्डर केला. पिल्लूला पण आवडला. आणि एन्व्हायरमेंट पण चांगला आहे एकचं. आता माहीत नाही माझा आवाज येत असेल का नाही बरोबर. आमचा फायनली नाश्ता वगैरे सगळं डन झालेलं आहे. इथून आहे अजून 50 किलोमीटर. मी जो माईक मी अटॅच केलेला आहे माझ्या कॅमेराला, तो माईक आहे जिजूकडे. जिजू काहीतरी बोलत असेल ते तिथे रेकॉर्ड झालं, आणि मला बोलायचं ते नाही झालं. तर आम्हाला इथून 50 किलोमीटर दूर आहे आमचं लोकेशन. तर आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो. मग इथून हा जो टर्न घेईल तिथून 50 किलोमीटर लागेल. तर इथे सगळेच म्हणजे पोलार बिअर वगैरे किंवा सगळेच मार्ट आहे इथे, आणि खूप सारे आहे, तुम्ही बघू शकता. मला आता झूम नाही करायची इच्छा आहे, तर मी म्हटलं म्हणून असं दाखवतो. आणि चला इथून निघूया आता. बाय बाय.